यवतमाळमध्ये अतिवृष्टी झाली आणि याच अतिवृष्टीमुळे 2,10,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। सोयाबीन पिवळं पडलंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं बरंच आर्थिक नुकसान झालेलं आहे। पिकं सुद्धा खरडून गेली आहेत आणि सरकारकडे मदतीची मागणी सध्या जोर धरतेय। झालेली सोयाबीन पीक आणि कापूस तसेच तूर या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत आणि यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील लोणी या गावात सुद्धा सोयाबीन पिके संपूर्णतः पिवळी पडलेली आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत येथील काही शेतकरी आहेत। दादा सांगा, तुमच्या शेतामध्ये किती एकर शेत आहे आणि किती नुकसान झालेलं आहे? माझ्याकडे 3 एकर शेती आहे, त्यामध्ये 2 एकर सोयाबीन आहे आणि आता या सततच्या पावसामुळे म्हणजे 2 महिन्यापासून जो पाऊस अतिवृष्टी वगैरे जे झाली त्यामुळे जितकं नुकसान झालं आहे की आता सोयाबीन म्हणजे 20% पर्यंत उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे। म्हणजे जे दरवर्षी आम्हाला होत होतं 8-10 क्विंटलपर्यंत, तशी काही परिस्थिती राहिली नाही आणि सर्वात जास्त नुकसान यावर्षी झालं आहे। शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 ते 30,000 रुपयाची मदत द्यायला हवी। जे नुकसान झालं त्या संदर्भात तुम्ही काय मागणी कराल? तर माझी तर शासनाला ही मागणी आहे की लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत करावी आणि हेक्टरी 25,000 रुपयाचं अनुदान द्यावं। कारण आमचे तिन्ही पिकं गेलेले आहे, सोयाबीनसुद्धा गेलं, कापूससुद्धा गेलं, तूरसुद्धा गेलेली आहे। आम्ही जगायचं कशाच्या भरोश्यावर? मी तर तुमचे मीडियाचे धन्यवाद करतो की तुम्ही आमच्या शेतापर्यंत पोहोचले। किती एकर शेती होती? माझ्याकडे 3 एकर शेती आहे। माझं नाव वसंत किसन खारोड, राहणार लोणी। एकंदर जर पाहतो म्हटलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे तोंडाशी आलेला जो घास होता तो शेतकऱ्यांचा हिरावला गेलेला आहे। त्यामुळे सरकारने तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। दीपक शास्त्री, पुढारी न्यूज, यवतमाळ।